26 ऑगस्टच्या रात्री 11:40 विरार पूर्वेच्या रमाबाई अपार्टमेंट या इमारत कोसळली आणि त्या ठिकाणच्या रहिवाशावरती एकच दुःखाचा डोंगर कोसळला। काही लोक इमारतीच्या मलब्याखाली आले तर काही लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडलेले आहेत। जे या इमारत दुर्घटनेमध्ये वाचलेली लोक आहेत आणि जे जीव मुठीत घेऊन बाहेर आलेले आहेत ते आता सध्या माझ्या सोबत आहेत। ताई, काय नेमका प्रसंग होता? आता तुम्ही किती जण बाहेर आहेत? आज आम्ही जवळजवळ 26 फॅमिली बाहेर आहोत। त्यांचे वयस्कर आई वडील, लहान पोरं, पेशंट घेऊन आम्ही बाहेर पडलो आमचा जीव वाचून। तुम्ही बघू शकता की आमच्या माणसांना पण किती हानी झाली आहे, त्यांच्याकडे परिस्थिती, त्यांचा जीव कसा धोक्यात घालून त्यांना किती इजा झालेली आहे, तरी सुद्धा असे खंबीरपणे उभे का राहिले आहेत का माणसं दगवली आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी ते आपले धीर सोडत नाही आहेत। आम्ही एवढं प्रशासनाला सहकार्य करून सुद्धा प्रशासन जर आमच्याकडे लक्ष देणार नसेल, आमचा विचार करणार नसेल तर आम्ही कुठे जायचं, कोणाकडे सांगायचं, कोणाला सहकार्य करायचं? मग आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे का आज आमची सोय करावी, आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि पुढची कायमी स्वरूपी आमची सोय करावी। निश्चितच तुम्ही काय सांगणार? आपकी क्या अवस्था है? आप कहाँ रहते हो अभी और उस दिन की क्या सिचुएशन थी? उस दिन की सिचुएशन तो मैं बयां ही नहीं कर पाऊंगी, क्योंकि हम मतलब एक दूसरे को संभालते संभालते बच्चे बूढ़े सारे के सारे, मतलब जब पूरा ये बिल्डिंग गिर रहा था हम निकलना चाहते थे लेकिन निकल नहीं पा रहे थे, तो सबको एक दूसरे ने बचा बचा कर सबको बाहर निकाले। वो मोमेंट पर भी कोई हेल्प करने नहीं आया था। और उसके बाद जब बिल्डर भी आया था यहाँ पर, तो बिल्डर ने भी मतलब किसी को हेल्प नहीं की थी। वो पता नहीं क्या ढूंढ रहा था उस मलबे में भी। तो उसके बाद मतलब उसको काफी लोगों ने मारा भी उसको कि तेरी वजह से ये सारी सिचुएशन क्रिएट हुई है। उसके बाद जो घर मालिक था उसका कोई अता पता नहीं है। वो मतलब उस दिन हम उसको आकर पूछा भी नहीं कि क्या हुआ है, कितने मरे, कितने बचे, कुछ भी नहीं। वो तब से वो गायब है। और हम लोग उस रात से लेकर आज 3 दिन हो गए, हम लोग सब घर के बाहर है। हमारे पास ना कपड़े हैं, ना खाने के लिए कोई चीज़ है, ना डॉक्यूमेंट्स है, कुछ भी नहीं है। मेरी मम्मी की भी तबीयत बहुत ख़राब है और मेरी बेटी है, वो बारिश में भीग भीग कर उसको भी फीवर हुआ है। तो मेरा यही कहना है कि खाने पीने के लिए 2 दिन दे दिया तो उससे लाइफ नहीं चली जाएगी। तो रहने के लिए घर चाहिए, खाने के लिए बच्चों को बना के खिलाना तो होगा, गैस चाहिए, कपड़े चाहिए, स्कूल भेजना है बच्चों को तो उसके डॉक्यूमेंट्स चाहिए, बुक्स चाहिए। तो ये सारी हेल्प चाहिए हमें, और रहने के लिए परमानेंट घर का कुछ व्यवस्था करके दे हमें। आप भी यही सोसाइटी के हैं? जी, ये मेरा ही घर है यहाँ पे 3rd फ्लोर पे। अभी हमें कुछ सामान नहीं मिला है, ठीक है। अभी 2 दिन को हम लोग को यहाँ पे एडजस्ट करने के लिए बोल दिया है, बट बाकी आप लोग कहाँ जाएंगे? अभी ना हम लोग को कुछ करने के लिए सामान मिला है, ना गैस मिला है, ना कुछ है, ना राशन पानी है, ना कुछ और व्यवस्था हुआ है। तो अभी हम लोग कहाँ जाए, हम लोग को कुछ समझ में नहीं आ रहा है। आगे से भी कुछ अपडेट मिला नहीं है कि आगे अभी क्या करने वाले हैं करके। तो हम लोग अभी बस वही सोच रहे हैं कि हम लोग को कुछ तो आप लोग स्टे के लिए भी दे दो, और कुछ हमारा राशन और पूरा बाकी का जो सामान है वो एटलीस्ट जो नेसेसरी है, जो रेगुलर हम लोग यूज़ कर रहे हैं, वो एटलीस्ट हमें वापस कर दो, ताकि हम लोग थोड़ा कुछ तो स्टार्ट करें। क्योंकि अभी कुछ भी नहीं है, ना खाने पीने का है, ना रहने के लिए कुछ है, ना उतने कपड़े कुछ हमें मिले। तो एटलीस्ट वहाँ से हमें हमारे कपड़े भी दे दो और कुछ डॉक्यूमेंट्स भी दे दो, और जो रेगुलर हमारा जो राशन पानी पड़ा है या गैस है वो एटलीस्ट हमें वापस कर दो। तो एटलीस्ट कुछ तो हम लोग स्टार्ट करें, कहीं रह कि कुछ ना कुछ तो हम लोग को स्टे के लिए कुछ अरेंजमेंट करके दो। और घर तो हमें चाहिए, क्योंकि हमारे पास कोई ऐसा है नहीं कि हम लोग ने बैंक बैलेंस जमा करके रखा है और वहां से हम लोग उठा के नया घर हम लोग खरीद ले, ऐसा तो कुछ है नहीं। तो मैं इतना ही रिक्वेस्ट कर रही हूँ कि एटलीस्ट हमें हमारा घर दे दो और स्टे के लिए हमें बाकी का सब कुछ अरेंजमेंट करके दे दो, क्योंकि हमारे पास कुछ भी बैकअप में नहीं है अभी। निश्चितच लोकांमध्ये अतिशय वेदना आहेत, कारण घर गेलेलं आहे, सामान आतमध्ये आहे, बिल्डिंग धोकादायक आहे। आत्ताची सिच्युएशन काय आहे आपली? आता इथे असं प्रशासनाने अजूनपर्यंत कुठलंच आम्हाला काहीच दिलेलं नाही आहे। फक्त आपलंच काम चालू ठेवलं आहे, बाकी काहीच आतापर्यंत पब्लिकशी काहीच संपर्क साधलेला नाही आहे प्रशासनाने, किंवा पब्लिक पण आम्ही पण असं विचार करतो की येथील आम्हाला विचारतील काही, अजून काहीच विचारलेलं नाही त्याच्याबद्दल। तर ह्याच्यापुढे आम्हाला जे काय परमनंट असेल तेच आमच्यासाठी सुविधा करावी। तुमच्या पूर्ण पायाला जखमा झालेल्या आहेत, तर कशी नेमकी कशा पद्धतीने ह्या जखमा झालेल्या आहेत, तुम्ही कसं रेस्क्यू करत? त्यावेळी खाली आली त्यावेळी मी तिथेच खालती होतो, ते बघण्यासाठी गेलो होतो की काय काय होते आहे, म्हणजे असं आवाज का आला म्हणून तो मी बघण्यासाठी गेलो होतो। तर फक्त मी एक सेकंदाच मध्ये सर्वच्या सर्व खालती आलं तिथे, आणि त्याच्यामध्ये मी वाचण्यासाठी कुठे धावलो, काही पडलो ते मला काहीच माहिती नाही। नंतर मला फक्त आठवलं की काय होणार आहे काय नाही, नंतर मला काय त्याच्या पुढचं आठवतच नाही। फक्त मी एकूण या इमारतीमध्ये टोटल किती फॅमिली राहत होत्या, आणि जेव्हा ही घटना घडली त्यावेळेसची नेमकी
तुमच्या शब्दात तुम्ही जो अनुभवलेला प्रसंग होता कसा होता? ना अनुभवलेला नाही, पुरा इथे काही दिसत नव्हता, एवढा धुराचा लोट होता. तर आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये पण धुराचा लोट गेला होता. काहीच कोणाला काय इथे काय झालं कोणालाच समजत नव्हतं. तुम्ही स्वतःचा जीव कसा वाचवला? फक्त वाचण्यासाठी कुठे पडलो काही नाही, मला फक्त आठवत नाही आहे. फक्त मी धावलो, त्याच्यामध्ये मी कुठे अटकलो काय अटकलो मलाच काय माहीत नाही. फक्त मला एकाने मग तिकडे पुढे वळून काढलं, त्यावेळी मग मी बाहेर आलो त्या याच्यातून ढिगाऱ्यात. निश्चितच तई तो आप कहाँ रहते हो यहाँ, और आपकी अभी की सिचुएशन क्या है? उस दिन भी आप वही थे क्या? हाँ मैं थी, हम लोग हमारे घर में थे. अचानक में कोई आवाज़ आया तो देखा तो करंट भी बंद, और बाहर आके देखा तो पूरा धुआं धुआं हो गया था. तो आके बाहर देखा तो हम लोग को कुछ मालूम नहीं, सब लोग हम लोग को खींच के बाहर निकाल के लाए. बाहर आके खड़े थे, देखा तभी मालूम पड़ा कि यहाँ से सब बिल्डिंग पूरा नीचे गिरा. अभी कहाँ रहते हो? अभी भी कुछ हम लोग को पता नहीं, बस ऐसे ही एक जगह में जगह किधर पे भी नहीं हम लोग को, बस ऐसे जगह. काय करता तुम्ही? इनका इडली का धंधा, हम लोग फेरी का धंधा ही करते हैं, और हमारे पास कुछ भी नहीं, और हमारा सारा सामान अंदर. तुम्ही नेमकं काय करतात आणि तुमची आता सध्या सिच्युएशन? मी तर बिमारच आहे, हार्ट पेशंटची आहे. मी हार्ट पेशंट आहे. तर माझ्या घरी दोघं म्हातारी आहे, सासू सासरे. तर आता मी ते इकडे नाही आहे, मुलीकडे पाठवून दिले. आता मी काही करू शकत नाही. माझा नवरा पण काय कमावत नाही, तो पण ढिगाऱ्याखाली गेलेला, पण निघाला कसं वाचून. तर ते आता मला आता राहण्यासाठी सर्व सोयी पाहिजे. ते आता काहीच नाही, तर मग आम्ही कसं राहणार? तुम्ही कुठे राहायचं नेमकं? आम्ही 4थ्या माळ्यावरती राहत होते. काय पडलं करून बाजूची बाई आली वरडत की पडलं चला पळा. आम्ही दरवाजा वगैरे सर्व तसंच ठेवून आले. तुम्ही त्या अवस्थेमध्ये कसे बाहेर निघाला? आम्ही कसे, पायात चप्पल नाही, मुलांना घेतले आणि धड खाली आलो. काय डोळ्यासमोर आम्हाला दिसलं नाही, पूर्ण माती. माझा नवरा ढिगाऱ्याच्या खाली होता, तो किती वाजला त्याच्या पायाला लागलं. ते बघायला आले काय पडलं करून, खाली जाऊन बघावा करून. बघायला गेले तर ढिगारा सर्व खाली आला, त्यांच्या पाठून पूर्ण पडलं, पूर्ण माती वगैरे डोक्यात गेली. आज ते आहेत म्हणून आम्ही येत नाही, तर आम्ही कुठे जाणार? आमची काहीतरी सोय पाहिजे आम्हाला. आमची मुलं काय रस्त्यावर राहणार काय? त्यांच्या शाळेचं सर्व युनिफॉर्म वगैरे घरीच आहेत. आमच्या मुलांना काहीच नाही दिलंय, कपडे बिपडे आमचे अंगावर 3 दिवस तेच आहेत. आमची काहीतरी सोय करा. निश्चित जर आपण बघितलं तर रमाबाई अपार्टमेंटमधल्या प्रत्येक रहिवाशांच्या डोळ्यामध्ये सध्या अश्रू आहेत. त्यांचं सर्व सामान आता घरामध्ये आहे. 2 दिवसापासून जे पूर्ण परिवार आहे, हा परिवार याच ठिकाणी फक्त आपल्या डोळ्याने त्या इमारतीकडे पाहतोय. मात्र आता आम्ही काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्याच इमारतीमधला एक 25 जण हे मलब्याखाली अडकलेले होते. 15 जण त्यांच्या डोळ्या देखत त्यांचा मृत्यू झालेला आहे. जे जिवंत आहेत ते मात्र या ठिकाणी आता मदतीची अपेक्षा करत आहेत. प्रशासन आता या सर्व कुटुंबांना कशा पद्धतीने मदत करतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.